पर्याय असा आहे की तामिळनाडूमध्ये ओबीसीची आता 2 कॅटेगरी आहे. एक 30% कॅटेगरी आहे, एक 20% कॅटेगरी आहे. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. त्यामध्ये 50% आरक्षण ओबीसीना आणि 18% शेड्यूल कास्टला, एक आदिवासींना, असं 69% आरक्षण अनेक वर्षांपासून आहे. आणि त्यामध्ये ओबीसी 2 कॅटेगरी आहे. तर माझी राज्य सरकारला सूचना अशी आहे की त्याचा अभ्यास करावा आणि मराठा समाजाला ओबीसी म्हणून त्याला ओबीसीच्या यादीमध्ये न टाकता दुसरी कॅटेगरी त्याच्यासाठी बनवून मराठा समाजाला एक 14-15% आरक्षण द्यायला हरकत नाही. तसा निर्णय घेतला तर ओबीसीना अडचण होणार नाही. मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळेल. आणि हे जे आरक्षण आहे हे आरक्षण सगळ्या मराठ्यांना मिळणार नाही. ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, क्रिमी लेअरची पद्धत लागूनच ते आरक्षण मिळणार आहे. तसं ओबीसीचं आरक्षण सुद्धा क्रिमी लेअरची पद्धत त्याला लावण्यात आलेली आहे. सगळ्या ओबीसीनं आरक्षण नाही आहे. त्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. अशाच कुटुंबाला त्याचा फायदा होतो शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये. तर त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाज श्रीमंत आहे, जमीनदारी आहे, सत्तेमध्ये तो राहिलेला आहे, खासदार, आमदार, मंत्री मोठ्या प्रमाणात त्यांचे आहे, ते सगळं खरं आहे. जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण द्यायचीच मागणी आहे. त्यामुळं ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यालाच आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ओबीसी आणि मराठा समाजाने आपला वाद मिटवावा. माननीय छगन भुजबळ आणि माननीय जरांगे पाटील यांनी आपला वाद मिटवावा आणि दोघांनाही त्यांच्या आरक्षणाला हात लावू नये आणि मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी ओबीसीने सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे, असं माझं या संबंधातलं मत आहे. आणि दोघांनी वाद मिटवण्यासाठी मी दोघांना भेटणारे आहे की हा वाद आपल्याला करून चालणार नाही आहे. आपण सगळे बहुजन समाजाचे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे मावळे आहोत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही सगळे पाईक आहोत. त्यामुळे आपण हा वाद करणं योग्य नाही. पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे.